आणि आज एवढा उशीर झाला अकॅडमीला जाण्यासाठी, कारण संस्कारचं आवरून सगळं करून जायला पार घडीमध्ये 10:30 वाजले. 10:30चा टाईम तिथं पोहोचायचा असतो, पण मला घरूनच निघायला 10:30 वाजले. केस वगैरे विंचरून घेतले, काही घरं पुसायचे होते, घरं पुसायचे तर राहूनच गेले. एवढं काम असतं सकाळचं सगळं आवरणं. आणि त्याला आज बनवायची होती पुरी भाजी. मला पुरी भाजी बनवून दे म्हणला. आपल्या नोट्सबुक वगैरे न्यावं लागतात. आणि आज माझा हेअरचा 3रा दिवस आहे. काल दुसरा होता. परवा दिवशी पहिल्या दिवशी काहीच नाहीत, फक्त थोडं सांगितले असं तसं. कालच्या दिवशी थेरी घेतली आणि सांगितले होते की प्रोडक्ट घेऊन या सगळे, जसं की हे क्लिप, डिटँगल कोम, टेलकोम वगैरे सगळं ते. त्याच्यामध्ये जे कंगवे लागतात ते सगळे कंगवे, सीझर आणि सामान जे लागते ते सगळंच मागवलं. त्यांनी सांगितलं होतं, ते जाऊन दुकानात घेऊन आले. तिथे जवळशी दुकान होतं, कारण म्हणले होते आपण आल्यावर जाऊ, पण इकडून पार आणखी तिकडं जायला 4 किलोमीटर. मग त्याच्यासाठी तिथलीच एक मैत्रीण होती, मैत्रिणीसोबत जाऊन आम्ही घेऊन आलो लगेच. आणि आवरलं सगळं. हे सगळे टूल्स वगैरे घरी येऊन यूज करायला शिकायचं होतं. कात्री वगैरे आता केस कटिंग वगैरे करायचं म्हणलं का आपल्याला प्रोफेशनली शिकायचं म्हणल्यावर सगळंच ते एकदम भारी शिकवतात, त्यामुळं सगळं बरोबर शिकायचं होतं. मग निघाले मी बॅग वगैरे घेऊन असं, कारण बॅग दररोज घेऊन जावं लागते. वॉटर बॉटल, आपली बुक्स वगैरे किंवा काय जे सामान आहे ते ठेवण्यासाठी, मोबाईल. आणि परत लिफ्ट आमची चालू झालेली आहे सध्या, त्यामुळं लिफ्टमधूनच गेले. 3ऱ्या फ्लोअरवरून खालीपर्यंत चला जा वर या, त्याच्यासाठी हे होतं. मग आले खाली. आणि काय होतं, सकाळी येतानाच कचरा घेऊन येते सोबत. तिथं कचरा मागं डस्टबिन आहे, तिथं कचरा टाकायचा आणि निघत राहायचं. म्हणजे कसं वरी जायचं पण बारी येत नाही, आणि कॅरी बॅगमध्ये घेऊन आलं का सगळं फेकून पण द्यायला येतं बरोबर. अशा प्रकारे आमची तिथली बिल्डिंग आहे. तिथून पलीकडे कचरा फेकला आणि इकडं स्कूटी लावली होती. मग स्कूटीमध्ये बसून गेलो. एवढी ट्रॅफिक लागली. वरून खाली येईपर्यंत दुसरं सिग्नल पडलं. ब्रिज आहे, ब्रिजवरून खाली येईपर्यंत हे पाय एवढं सिग्नल पडलं. तरी पण तिथेच अर्धा घंटा लागतो, कारण आधीच उशीर झाला होता मला, आणि त्याच्यात या ट्रॅफिकमध्ये अर्धा घंटा खूप उशीर झाला. तसं असं मॅडम काही म्हणलं नाहीत मला, कारण गेल्यानंतर ज्या यायच्या होत्या एखादी बॅचमधली मुलगी ती राहिली असेल असं झालं होतं. म्हणजे आली नव्हती, जो 3-4 जण होता आम्हाला काही नव्हतं. एक आज डेमो दिला होता. अशी आमची अकॅडमी आहे, आणि ते डेमो पूर्ण करण्यासाठी ते मॅडम आहेत, ते मावशी आहे, पूर्ण करण्यासाठी सांगितलं होतं. त्यामुळं काही वाटलं नाही उशीर झाला तरी, कारण हेअर वॉशचा डेमो करायचा होता. आणि ही माझी मॉडेल, मी हिची मॉडेल. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ उद्या घेते. कसा वाटता ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय बाय.